एक छोटीशी चूक आणि तुमच्या मुलाचा नवोदयचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. थांबा. जर तुमचा मुलगा 5वीत शिकत असेल तर पुढची 2 मिनिटे तुमच्या मुलांचं भविष्य बदलू शकतात. कारण जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 6वी वर्गाच्या प्रवेशासाठी अर्ज सुरू झाले आहेत मित्रांनो. अनेक पालकांना, विद्यार्थ्यांना ही माहिती वेळेत मिळत नाही. त्यामुळे पालकांची मुलं ही सुवर्ण संधी गमावतात. त्यामुळे हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी पंकज आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 6वी वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण पाहूयात, जर तुमचा मुलगा किंवा मुलगी 2026-27 या शैक्षणिक वर्षात 5वीमध्ये शिकत असेल तर ते या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. यासोबतच विद्यार्थ्यांची जन्मतारीख 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 या कालावधीत असणे आवश्यक आहे. आणखीन एक महत्त्वाची अट म्हणजे ज्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयासाठी आपण अर्ज करणार आहात त्या जिल्ह्याचा विद्यार्थी रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यानंतर परीक्षेचा पॅटर्न थोडक्यात आपण समजून घेऊया. एकूण परीक्षा 2 तासाची असेल आणि 100 गुणांसाठी 80 प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये मानसिक क्षमता, अंकगणित, भाषा. मित्रांनो, अनेक विद्यार्थी मानसिक क्षमता या विषयाकडे दुर्लक्ष करतात, परंतु याच विषयाचे सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या भागाची तयारी चांगली ठेवा. समोर आपण पाहणार आहोत, आपल्याला जवाहर नवोदय विद्यालयासाठी ऑनलाईन प्रवेश करण्यासाठी म्हणजेच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. तर सुरुवातीला विद्यार्थ्यांजवळ पासपोर्ट साईज असणे आवश्यक आहे, म्हणजेच एक फोटो असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, जन्म दाखला, आधार कार्ड, पालकांची स्वाक्षरी आणि विद्यार्थी ज्या शाळेत शिकत असेल त्या शाळेच्या मुख्याध्यापकासोबत आपण पालकांनी संपर्क साधावा आणि याबाबतची विचारणा करावी. त्याच्यानंतर शाळांमधून आपल्याला ते फॉर्म भरून मिळतात आणि तेच फॉर्म आपल्याला ऑनलाईन अर्ज भरता वेळेस अतिशय उपयुक्त कामामध्ये असणार आहे मित्रांनो. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की जवाहर नवोदय विद्यालयाच्या ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख 31 जुलै म्हणजे शेवटची तारीख जी आहे 31 जुलै 2026 आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका. सर्व कागदपत्रे तयार ठेवा आणि शक्य तितक्या लवकर तुमचा मुलगा किंवा मुलगी ज्या शाळेमध्ये इयत्ता 5वी वर्गात शिकत आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकासोबत संपर्क करून तो फॉर्म शक्य तितक्या लवकर भरून घ्या. आणि तो फॉर्म भरून झाल्याच्या नंतर ऑनलाईन सेतू केंद्रामध्ये किंवा CSC केंद्रामध्ये किंवा ऑनलाईन सेंटरमध्ये जाऊन जी जवाहर नवोदय विद्यालयाची ऑफिशियल साईट आहे त्या साईटवरती जाऊन आपण ऑनलाईन फॉर्म अर्ज भरू शकता. मित्रांनो, नवोदय विद्यालय ही एक शाळा नाही आहे, तर अनेक विद्यार्थ्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी मोठी संधी आहे. त्यामुळे पात्रता अटी समजून घ्या, त्यानंतरच अर्ज भरा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर प्रत्येक 5वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत हा नक्की शेअर करा मित्रांनो. आणि अशाच शैक्षणिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शैक्षणिक विषयातले नवीन नवीन व्हिडिओ त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद मित्रांनो.